नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्र हा विषय ऑप्शनल म्हणून का घ्यावा या विषयाची आज मी चर्चा करणार आहे। बदललेल्या MPSCच्या पॅटर्नमध्ये आता ऑप्शनल विषय हा गेम चेंजर ठरणार आहे। समाजशास्त्र हा एक अत्यंत लोकप्रिय ऑप्शनल विषय UPSC मध्ये तर आहेच, परंतु MPSC वस्तुनिष्ठ होण्याआधीच्या जुन्या वर्णनात्मक पॅटर्नमध्ये सुद्धा समाजशास्त्र विद्यार्थ्यांमध्ये पॉप्युलर ऑप्शनल होता। UPSC आणि MPSC मध्ये सोशियोलॉजी ऑप्शनल लोकप्रिय का आहे आणि तो विद्यार्थ्यांनी का घ्यावा याची कारणं पुढीलप्रमाणे। नंबर 1, मर्यादित अभ्यासक्रम। ऑप्शनल सोशियोलॉजीचा सिलेबस हा शॉर्ट आणि कन्साइज आहे, त्यामुळे योग्य मार्गदर्शन असेल तर कमी वेळेत अभ्यास होऊन जास्त वेळा रिव्हिजन विद्यार्थी करू शकतात। नंबर 2, हा विषय तुमच्या जीवनाशी संबंधित आहे। मुळात समाजशास्त्र विषयामध्ये मानवी सामाजिक जीवनाचा अभ्यास केला जातो। आपले सामाजिक संबंध, जातीसंस्था, धर्मसंस्था, राज्यसंस्था, प्रादेशिकता, लिंगभाव, कुटुंब, शिक्षण, नातेगोते, भेदभाव इत्यादी विषयांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांशी थेट कनेक्ट होतो आणि समजायला सोपा जातो आणि पर्यायाने इंटरेस्टिंग पण ठरतो। नंबर 3, सिलेबसमधील साधर्म्य। समाजशास्त्र विषयांतर्गत म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन पेपरमधले जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये बराच भाग ओव्हरलॅपिंग आहे। उदाहरणार्थ कुटुंब संस्था, राज्यसंस्था, सामाजिक परिवर्तन असे जवळजवळ 5 ते 6 घटक या समाजशास्त्र पेपर 1 आणि 2 मध्ये ओव्हरलॅप होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा तितकाच वेळ वाचतो। नंबर 4, GS बरोबर असणारा ओव्हरलॅप। जनरल स्टडीजच्या सिलेबसमध्ये सुद्धा सोशियोलॉजीचा सिलेबस ओव्हरलॅप होतो। उदाहरणार्थ GS 1 मधील भारतीय समाज, GS 2 मधील सोशल जस्टिस सामाजिक न्याय, GS 3 मधील लोक धोरणे, नियोजन आणि डेव्हलपमेंट इश्यूज इत्यादी घटक ओव्हरलॅप तर होतातच, शिवाय एक निबंध हा सामाजिक पार्श्वभूमीवर विचारला जातो। अशा वेळेला सोशियोलॉजी ऑप्शनल असल्यास उत्तर लिखाण करताना एक डेप्थ आणि सहजता येते। नंबर 5, कमी डायनामिक असणारा हा विषय आहे। खरं तर पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला किंवा रिसर्च करताना सोशियोलॉजी हा विषय खूप डायनॅमिक आणि विस्तारित असल्याचे जाणवते, परंतु UPSC आणि MPSC मधील समाजशास्त्र हा विषय फार डायनॅमिक नाही आहे। प्रश्न हे सिलेबसला धरूनच विचारले जातात। नंबर 6, विषयांची पुनरावृत्ती। UPSC मध्ये ऑप्शनल सोशियोलॉजीचा अनुभव असा आहे की प्रश्न 1-2 वर्षामध्ये रिपीट होताना दिसतात। उदाहरणार्थ समाजशास्त्राचा उगम या टॉपिकशी संबंधित प्रश्न सलग 5 ते 6 वर्ष सातत्याने विचारले गेलेले आहेत। त्यामुळे सोशियोलॉजीमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना खूप स्ट्रॅटेजिकली अभ्यास करणं आणि उत्तर लेखनाचा सराव करणं हे सहज शक्य होतं। या कारणामुळे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, UPSC आणि MPSC साठी ऑप्शनल सोशियोलॉजी विषय निवडण्याचा तुम्ही जरूर विचार करा। चाणक्यमधली आपली समाजशास्त्र विषयाची ऑप्शनल बॅच लवकरच सुरू होत आहे। धन्यवाद।